नमस्कार साहेब. नमस्कार. महाराष्ट्रात ज्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय की महाराष्ट्राच्या मनातला मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला मुख्यमंत्री जर आपण म्हणालात तर ते एकनाथ शिंदे साहेब आहे. परंतु यामध्ये महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येणं थोडंसं अवघड दिसतं आहे. यामुळे महाराष्ट्रामध्ये सत्तांतर हे जवळपास निश्चित आहे. अशा परिस्थितीमध्ये जर समजा एकनाथ शिंदे साहेबांनी जर खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन जर केलं तर निश्चित त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी असतील असं मला वाटतं. आपल्याला वाटतं की जरांगे फॅक्टर ह्या निवडणुकीमध्ये चालेल? निश्चित सुपडा साफ आहे. जरांगे फॅक्टर मराठवाडा वन साईड चालणार आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं पश्चिम महाराष्ट्र असेल, काही विदर्भातला पट्टा असेल, काही उत्तर महाराष्ट्रातला पट्टा असेल, या सगळ्या पट्ट्यामध्ये काही प्रमाणामध्ये जरांगे फॅक्टर हा निश्चित चालणार आहे. अच्छा, तर मग जरांगे फॅक्टर कोणाचं नुकसान करणार असं वाटतं आपल्याला? नाही बघा, जरांगे फॅक्टर नुकसान कोणाचं करणार नाही. जरांगे फॅक्टर स्वतःचा फायदा करणार आहे. ज्या सत्ताधारी आणि विरोधातील पक्षांनी मागील 40 वर्षापासून मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे, या दोघांनाही घोडा लावण्याचं काम करणार आहे. त्यामुळे नुकसान त्या ठिकाणी कोणाचं होईल हे आम्ही सांगू शकत नाही, परंतु फायदा हा मराठा समाजाचा आणि जरांगे फॅक्टरचा होणार हे निश्चित. पण जरांगे साहेब रात्री म्हणजे आपण जी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्याच्या रात्रीपर्यंत तर अजून काही 16 आमदार कॅन्डिडेट उभे करणार. पण मग 16 ह्याच्यामध्ये एवढा फरक पडेल असं तुम्हाला वाटतं? 16 कॅन्डिडेट नाही आहे. तुमच्याकडे काहीतरी चुकीची माहिती मिळाली. राज्यभरामध्ये जवळपास प्रत्येक ठिकाणी उमेदवार देणार आहे. ज्या ज्या ठिकाणी समाजाची ताकद आहे त्या ठिकाणी उमेदवार निवडणूक लढतील. ज्या ठिकाणी समाजाची ताकद नाही त्या ठिकाणी ज्या कुठल्या पक्षाचा कॅन्डिडेट हा मराठा समाजाच्या भूमिकेशी सहमत असेल त्या कॅन्डिडेटला त्या ठिकाणी पाठिंबा देण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल. मग तो भाजपचा असो, शिवसेनेचा असो, राष्ट्रवादीचा असो, काँग्रेसचा असो, ज्या कुठल्या पक्षाचा असेल, जो समाजाच्या भूमिकेशी प्रामाणिक असेल, जरांगे पाटलांच्या भूमिकेशी सहमत असेल, त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा देण्याची भूमिका घेतली जाईल. आणि ज्या ठिकाणी ST SCचे कॅन्डिडेट आहेत त्या ठिकाणी आम्ही कॅन्डिडेट देणार नाहीत, परंतु त्या घटकातील कॅन्डिडेट ज्या ठिकाणी कॅन्डिडेट स्ट्रॉंग असतील त्यांना पाठिंबा देण्याची आमची भूमिका त्या ठिकाणी असणार आहे. पण साहेब सगळ्यात पक्षातील जरांगे पाटलांना आम्ही सपोर्ट करतो, आम्ही स्टॅम्प पेपर लिहून देतो असं म्हणतील. मग अशा वेळेला नाही, कसं आहे बघा, मुळात स्टॅम्प पेपरवर लिहून देतो किंवा जे कोणी स्टॅम्प पेपरवर लिहून देतील त्यांनी निवडून येण्याची त्यांची क्षमता आहे का हे देखील त्या ठिकाणी पाहिलं जाईल. उद्या कोणी उठेल स्टॅम्प पेपरवर लिहून देईल, मग त्याला पाठिंबा द्यायचा का समाजाने? तर असं नाही. जरांगे पाटील स्वतः त्याबाबत निर्णय घेतील. ज्या पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येण्याची क्षमता असेल त्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर घेतला जाईल. आमचे मित्र आता पोकर साहेब हे जे म्हटले की जरांगे फॅक्टर काम करणार आहेत, तर मी सुद्धा एक मराठा म्हणून सांगू इच्छितो की जे लोकसभेला झालं ते विधानसभेला होणार नाही. आता मराठ्यांच्या, मी एक मराठा आहे आणि मराठा लोकांच्या मनात आलेलं आहे की जरांगे साहेब एक विशिष्ट अजेंडा घेऊन काम करत आहेत. मराठा आरक्षणाच्या विरोधात जे इम्तियाज जलील यांनी याचिका दाखल केली त्यांच्याबरोबर जरांगे साहेब हे गुप्त मिटिंग घेतात. हे आता भरपूर मराठा लोकांच्या मनात आलेले, त्यामुळं जो लोकसभेला जे फॅक्टर काम केलं ते आता विधानसभेला करणार नाही. भरपूर मराठा समाजाच्या लक्षात येत आहेत या गोष्टी. आपण इथे फाईट करत नाही आहे, फक्त लोकांच्या वातावरण टाईट करतो. वातावरण टाईट करतोय. साहेब आपल्याला काय बोलायचं आहे? काय नाही, बस कोणाची हवा? आपण 100% मतदान होईल याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे, कारण आपण एक सुज्ञ नागरिक आहोत आणि त्यामुळे आपली जबाबदारी आहे की आपल्या बिल्डिंग मधले जी 100 लोक आहेत, 200 लोक आहेत, ते ॲट अ टाइम उतरतील मतदानाला आणि 100% मतदान होईल. जेव्हा 100% मतदान होईल तेव्हा रिझल्ट वेगळा असेल. आजपर्यंत आपण बघतोय 50 ते 55% मतदान होते. त्याची आपण कुठेतरी जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि त्या मताने आपण परिवर्तन व्हायला पाहिजे. अच्छा, आपण अंबरनाथचे लोकल म्हणजे इथे वास्तव्याला आहे, तर अंबरनाथमध्ये तुम्हाला कोणाची हवा असं वाटतंय? बालाजी किनीकरांची हवा आहे. आपले लाडके, आपल्या निसर्ग संकुलात राहणारे, आपले सर्वांचे ओळखीचे, परिचित आणि आपले लाडके आमदार, कामगिरी दमदार असे डॉक्टर बालाजी किनीकर. बालाजी किनीकर हे जवळजवळ 15-20 वर्षापासून आमचे परिचित आहेत, माझे चांगले मित्र आहेत. आणि मला तर वाटतं की अंबरनाथमध्ये एकच हवा आहे, एकच नाव आहे, डॉक्टर बालाजी किनीकर, शिवसेना. बाकी सुपडा साफ आहे.
अजून विरोधी उमेदवार कोण आहे त्याचं नाव सुद्धा माहिती नाही लोकांना. उमेदवारच नाही आहेत आणि उमेदवार कॅन्डिडेट आला तरी त्याचा काही एवढा परिणाम होणार नाही. राजेश वानखेडेंची सीट डिक्लेअर झाली आहे. पण नावच माहिती नाही. आम राजेश पब्लिकला विचारा वानखेडेंची सीट विरोधात कोण डिक्लेअर उभा आहे. झाली आहे पण ते कुठे हवा दिसत नाही किंवा त्यांचं काम असं काहीच नाहीये. त्यामुळे शक्यता फार कमी आहे. आपले एकच आमदार येतील निवडून. 2014 मध्ये मला वाटतं काटेकी टक्कर झाली होती, राजेश वानखेडेने दिली होती. तर तेव्हाचं पिक्चर जरा वेगळं होतं. तेव्हा ते राजेश वानखेडे BJPच्या सीटवर निवडणूक लढवत होते आणि तेव्हा पूर्ण BJPचा सपोर्ट त्यांना होता. आता यावेळी असं झालं की ते दुसऱ्या गटात गेलेले आहेत आणि तिकडून ते काम करत आहेत. पण मधल्या पिरियडमध्ये ते कुठे अंबरनाथच्या क्षेत्रामध्ये कधी काम करताना किंवा कधी दिसले नाही. जेव्हा त्यांनी पक्ष बदलला त्याच्यानंतर 1-2दा दिसले असतील पण कुठचं काम त्यांच्याकडनं झालेलं नाही की जनतेच्या भलाईचं असेल. तर त्यामुळे आता- आपल्याला जो काम करणारा आमदार आहे त्यालाच आपण निवडून देणार आहोत. आपण सगळेजण मिळून. अच्छा, बालाजी किनेकर हे शिवसेनेत, शिवसेनेची बरोबर दुभंगली आता तर तुम्हाला नाही वाटत की त्यांना धोका आहे? नाही, काही धोका नाही. अंबरनाथमध्ये कुठे काय दुबकली. जी शिवसेना होती ती शिवसेना तशीच आहे. सगळेजण एकत्र मिळूनच काम करत आहेत. त्यामुळे इथे डिवाईड झालेलं नाही. बरे बाकी मुंबई साईडला कुठे डिवाईड झाले असतील पण आपल्या इथे अंबरनाथमध्ये बघितलं तर एकच शिवसेना आहे. दुसरी शिवसेना दिसतच नाही. ओके, धन्यवाद सर आमच्याशी वार्ता केल्याबद्दल.